व्हीआयपी डाईस सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. आदरणीय महेंद्रजी म्हात्रे साहेब, त्यासोबत आदरणीय काशीनाथदादा पाटील, त्यासोबत सुनीलजी पगडे आणि त्यासोबत योगेशजी पाटील आणि त्यासोबत विश्वाजी रसा, या सर्व मान्यवरांना तुम्ही सध्या मंचावरती पाहतात. फार मोठी उपलब्धी आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला पुरस्कर्ते लाभतात, अशा पद्धतीने आपल्याला खऱ्या अर्थानं जे अतिथी लाभत आहेत त्यांच्याद्वारे आपण मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करू शकतो. कारण स्पर्धा म्हटली की तुम्हाला फायनान्शियल कंडिशन, आर्थिक मदत लागतेच. मॅन पॉवर तुमच्याकडे असली तरी तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असते. तुमच्याकडे आर्थिक मदत असेल, फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असाल तरी देखील तुम्हाला मॅन पॉवरची गरज असतेच. मॅचला सुरुवात, अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. जुनू डोंबिवलीच्या ग्रीन होऊन पहिला बॉल ऑन साइडला बॉल चालला. फाईन लेगचा वरतून सुरुवात झाली या डावाची. आस्तिक आला आणि त्याचा बॅटमधून पहिला चौकार. शिरडोनचे विनोद दादा म्हात्रे यांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. युवा उद्योजक आस्तिक पाटील आणि सुयोग पाटील, आस्तिकलाच प्रमोट करण्यात आलं या मॅच मध्ये. मागच्या काही स्पर्धांमध्ये जरूर तिकडे आस्तिकला मी बघितलं होतं, जेव्हा खऱ्या अर्थानं सुयोग, आविष्कार, सुशांत, विवेक हे सगळेच नव्हते. परत पाटील असतील, त्यांच्याच घराची आय थिंक नवीन वास्तुशांती होती, त्यामुळे सर्वजण उपलब्ध नव्हते त्या स्पर्धेमध्ये. मात्र आस्तिकने तिकडे सुरुवात केली होती या मॅचमध्ये. कदाचित तेच बघितलं असावं आणि कर्णधार सुयोगने त्याला सोबत आणले आघाडीला. बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्हाला करावे लागतात जर तुमचे ओपनिंग प्लेयर तसे खेळत नसेल किंवा मग ओपनर नसतील. आविष्कार देखील आज नाही. आस्तिकला चान्स भेटली आहे. फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता. दोन्ही यंगस्टर आहेत. तुषार पाटील देखील यंगस्टरना इंट्रोड्यूस करत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणय पाटील. आज प्रणय यंगस्टर आहे, त्यासोबत आपल्याला इकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय तो साई जोशी आणि त्यासोबत प्रयागला आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये बघितलं. इकडे थर्ड मॅन पासून तर कव्हर पर्यंत चारही यंगस्टर पाहायला मिळतात. फुल लेंथ बॉल, इम्पॅक्ट नाही भेटला ऑफस्टंपच्या बाहेरचा. दॅट्स अंपायरने इथे सेव्ह केलं बॅटरला. एक धाव येते लेग बाईज. निनाद रसाळ आणि समीर पाटील, दोन आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर, दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत. सचिन क्रिकेट क्लब न्यू इजेचे मैदानाच्या आतमध्ये. आणि आपल्या दोन्ही अंपायर्सला सध्या तरी लंच ब्रेक आहे. टोटल स्कोर सध्या 5. वन्स अगेन प्रणय, पण आता सुयोग आहे. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल या वेळेला आत जरूर आला, पण तो बाहेरून आला. अंपायरने बघितलं आणि सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. व्हाईटने धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. मागचा सामना जरूर जे धावा बनल्या होत्या 68, जबरदस्त बॅटिंग केली होती येदुडणीच्या रोहितने, योगेशने खेचून मारला मिड विकेटला. फिल्डर जरूर समोर, विशालने टिपलाय झेल. जो ट्रॅप होता तिथेच अडकलाय सुयोग पाटील. धक्का पहिला वीरबजरंग शिरडोनला. दिवावरून या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण बघत आहोत, तर कुणालजी भगत यांना विनंती, आपण या मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. कालपासून या मंचावरती मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच बद्दल आपण जरूर विचार करत होतो, पण जी बॅटिंग भेटली खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा जेव्हा स्टार्ट करत असता चेसिंगला, तेव्हा तुम्हाला सुरुवातीच्या काही ओव्हर्सला जरूर कॅपिटलाइज करावं लागतं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार माझे उपसरपंच काठी ग्रामपंचायतीचे आणि आदरणीय उद्योगपती. आजवर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 89 बाईक ज्यांनी स्पॉन्सर्ड केल्यात आणि असे बरेचसे या स्पर्धांसाठी ज्यांचा आर्थिक पाठबळ राहिलेलं आहे. आदरणीय काशीनाथदादा पाटील ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांक देखील या स्पर्धेमध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा सचिन क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. लॉफ्ट केलाय, पुन्हा ट्रॅप आहे. विशाल डीप मध्ये पाहतोय, जज करतोय, बॉलच्या खाली. ओहो, चूक झाली आणि बॉल गेलाय निघून. कॅच इट, ड्रॉप. धावा 6. सुशांतला जीवनदान आणि या 6 धावांसोबत शिरडोनचं धावफलक जाऊन पोहोचले पुढे. स्कोर वॉज ऑन 12, 12 धावा. असं वाटलं की बॉल आतमध्ये, पण शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन वरती मात्र त्या बॉलला कॅच करण्याच्या प्रयत्नात की आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, त्या दोन्ही प्रयत्नांमध्ये बॉल मात्र निघून गेला.
जीवनदान सुशांतला धावा 6, 12 वरती धावसंख्या सध्या आपण पाहतोय. सुयोगच्या विकेट नंतर आज आविष्कार नाही. सो टॉप ऑर्डर मध्ये चांगला खेळ सुशांतला करावा लागणार आहे, आस्तिकला करावा लागणार आहे. फुल अँड बॉल बॉल बॅक मिड ऑन द फिल्डर आहेत. ओ मिस फील्ड झाले, बॉल चालला मागे. लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत एकदा तर सहजरित्या कंप्लीट केली. आस्तिकने सेकंडचा कॉल दिलाय, रनआउटची चान्स आहे. मात्र इथे ऑलरेडी बॉलरने अगोदरच बेल्स पाडल्या होत्या. संपर्क तिकडे बॉडीचा आणि स्टंपचा झाला होता. 2 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. ओव्हरऑल 14 for 1, 14ला 1 वीर बजरंग शिरढोण. विचार करावा लागणार आहे. लास्ट मॅच जवळजवळ आपण एखादी मॅच गमवतो त्यानंतर मैदानाच्या बाहेर ती चर्चा होते, काय चुका झालेल्या आहेत. आणि खास करून गोष्ट काय असते की ज्याच्याकडून चूक झाली ती गोष्ट त्याने ॲक्सेप्ट केली पाहिजे. जर तुम्ही झालेल्या चुका ॲक्सेप्ट कराल तरच तुम्ही मोठे खेळाडू होऊ शकता. जर तुम्ही तुमची चुकीच ॲक्सेप्ट करत नसाल तर मात्र ती चूक सुधारणार कोण? तुम्हाला सुधारायची आहे, ते अगोदर तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्ही नव्याने पुन्हा एकदा पुढच्या मॅचमध्ये उभे राहता आणि मोठा खेळाडू तसाच बनतो. चुका प्रत्येक खेळाडूकडून होतात. क्रिकेट असाच खेळ आहे, तुम्ही कितीही मोठे बना, तुम्हाला विकेटची सुरुवात शून्यापासून करावी लागते. आणि मोठी जरी इनिंग तुम्हाला खेळायची असेल तरी तिचीही सुरुवात शून्यापासूनच होते. नुकतीच जी मुश्ताक अली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली होती, रोहित शर्मा एका डगआउट बॉक्समध्ये गेला होता आणि तिकडे जरूर तो सांगत होता की कितीही मोठे व्हा, तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये काय करायचं ठरवावंच लागेल. तो प्लान तुम्हाला करावाच लागणार आहे. समोर कोणते बॉलर्स आहेत, सो ही खेळपट्टी कशी आहे, हे क्रीडांगणावरती धावा कशा होत आहेत, वाऱ्याचा वेग कसा आहे, आणि बॉल सुरुवातीला जर तुम्ही खेळत असाल, ओपन करत असाल, लेदर बॉल क्रिकेटचा विषय वेगळा. तिकडे शाईन जेव्हा नवीन बॉल असतो त्याचा स्विंग, रिव्हर्स स्विंग, मॅचची सिच्युएशन, तसं इकडे लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्हाला वाऱ्याचा वेग त्याचा विचार करावा लागतो. समोर जो संघ खेळतोय त्याच्यामध्ये जे 4 बॉलर आहेत त्यामधले कोणाला तुम्हाला टार्गेट करायचं आहे, कोणाच्या अगेन्स्ट तुम्हाला थोडंसं सावध खेळावं लागणार आहे, या गोष्टींचा विचार करावा लागतो. पॉवर प्लेमध्ये कोण असेल, पॉवर प्लेचा एंड कोणता आहे, वाऱ्याचा वेग कोणत्या दिशेला आहे, या सर्व गोष्टी आणि 4 ओव्हरमध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं हे ठरवायचं असतं. जेव्हा तुम्ही धावसंख्येला डिफेंड करता तेव्हा वेगळी रणनीती असते. तुमचा कोणता गोलंदाज कोणत्या षटकामध्ये येईल, कोणत्या गोलंदाजाकडून काय अपेक्षा आहे, तो कशी बॉलिंग करेल, समोर कोणता बॅटर आहे. सकाळी उठून डिरेक्ट क्रिकेट खेळण्यासाठी कोणी येत नाही. यस, वेळ जास्त चालला, अंपायरचा सिग्नल येतोय. कॅप्टनने लक्षात घ्या जुडंबोलीच्या. धावा 18, सेकंड ओव्हरमध्ये निलेश गायकर. प्रयत्न स्विच हिटचा शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये थोडासा वेळ. ओ हो, सुशांतचा कॉल होता की नव्हता हे मात्र माहित नाही, पण आस्तिक धावला जरूर, धावेल आता पॅव्हलियनच्या दिशेने. दुसरा धक्का 18 वरती वीर बजरंग शिरढोणला. आविष्कार नाही टॉप ऑर्डर मध्ये जो शैलीदार बॅटर आहे, 360 डिग्री मध्ये खेळतो आणि पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे. तो नसताना जबाबदारी सुयोगची निश्चितपणे होती, पण त्याची विकेट गेले. आस्तिक गेल्या 2 ओपनर्स पॅव्हलियन मध्ये आणि मधल्या फळीमध्ये खेळणारा विवेक देखील नाही आज, जो अष्टपैलू आहे खरं तर या वीर बजरंग शिरढोणचा. दोघे टॉप एज, चान्स आहे आता. मिड ऑफला फिल्डर येत आहेत. चांगली कॅच, चांगला फिनिश केलाय. या झेलला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला जय, आणि या जयच्या कॅचने डाव संपलाय. नवीन बॅटर विराजचा धक्का 3रा. निकेश दादा भोईर आणि विनोद दादा पाटील यांच्याकडून विनोद दादा मात्रे लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे शिरढोणच्या बॅटर्सला, आणि आता ती गरज आहे. नवीन बॅटर विराज मात्र पॅव्हलियन मध्ये परतल्यानंतर आला तो स्वप्नील. सुशांत आणि स्वप्नील ही जोडी
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर स्वप्नील सुरुवातीची त्याची कारकीर्द खेळ म्हणून कुस्ती जरूर खेळायचा पैलवान आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये देखील तो जरूर पार्टिसिपेट केलेला, पण सध्या क्रिकेटकडे वळलाय आणि आता या संघामध्ये स्लॉगिटरची भूमिका देखील आहे त्याची. निलेश उडवलाय बॉलला, आल्या बरोबर पैलवान धडकलेत. लॉंग ऑनचा बाहेर षटकार. अंपायर्सला विनंती की आपण एक्स्ट्रा बॉल घेऊन ठेवा अगोदरच, कारण मॅच थांबता कामा नाही. यस, नो डाऊट, चेक केलेलेच बॉल. 24 धावा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय. आणि खेळाडू असेच बनतात. भरतदादा पाटील हे देखील बरेच वर्ष खेळलेले, त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत आपण यंगस्टरला चान्स देऊ नये तोपर्यंत तो खेळाडू बनणार नाही. दुसऱ्या बाजूला तुषार पाटील हे दोन्ही जे सिनियर प्लेयर आहेत दोन्ही संघांचे, दोघांमध्ये एकमात्र साम्य. वाव, व्हॉट अ शॉट इज दॅट. मागचा ओव्हर पिच लॉंग ऑनला, आताचा हाफ ट्रॅकर आला, पुल करत असताना स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. चला 1000 येऊ द्या. निकेश भोईर आणि विनोद मात्रे यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत स्वप्नील साठी. स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. पॉवर प्ले मध्ये निलेश वरती आक्रमण झालंय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ट्रॅक आता चेंज केलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने येत आहेत गायकर. ओहो, वळलाय बॉल पडल्याबरोबर. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 30. 3 विकेटचं नुकसान वीर बजरंग शिरडोन. तीन षटकांचा खेळ संपला. 30 धावा, 10चं करंट रन रेट आणि याच करंट रन रेटने पुढे धावसंख्या 15चं करंट रन रेट, माफ करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 60 रन्स देखील 75 याच करंट रन रेटने जर धावफलक सुरू राहिलं तर 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील सामना आहे. अगोदर आपल्याला निलेश पाहायला मिळाला सेकंड ओव्हर मध्ये, तर आता निशांत आलाय. दिशांत गायकवाड. पहिला बॉल उडवलाय खरा, मिस टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये येत आहेत. बॉल खाली. कॅच ड्रॉप. चाचपडतच आले होते. जेव्हा जी त्यांची बॉडी लँग्वेज होती त्यावरून समजत होतं. कॅच ड्रॉप झाली आणि धावसंख्या मात्र सुशांतला जीवनदान मिळते. 2 धावांनी पुढे जाईल. स्कोअर ऑन 32. 32 धावा धावा फलकावरती आहेत. ही जी पार्टनरशिप आता होत चाललेली आहे स्वप्नील आणि सुशांत मधली, ही मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून देते वीर बजरंग शिरडोनला. वन्स अगेन दिशांत. फार शफल, लाईन मिस. लेग स्टम्पचा बाहेरून जवळून तर फार गेला बॉल. सुशांतने लाईन मिस केली तर दिशांतने स्टम्पची लाईन मिस केली आहे, लेग स्टम्पची. वाईटने धावसंख्या 33 वरती. दोघंही वाचले. एक धाव मात्र आली एक्स्ट्राची शिरडोनसाठी. दिशांत वन्स अगेन. इथेही लाईन पाहावी लागणार आहे. जवळून तर फार गेलाय आणि तो आता वरतून गेलाय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने रनवे मध्ये फार कमी गतीने येतात, मात्र जी उडी घेतात तिथे ते वेग प्रदान करत आहेत बॉलला. आता वरतून गेलाय. डॉट बॉल आहे. धावा थांबलेल्या आहेत. धावसंख्या सध्या 33. थर्ड ओव्हर मध्ये सध्या एक जीवनदान भेटले आणि जी लाईन सध्या बॉलर कडून येते त्यामुळे ऑन साइडला 4 फिल्डर सेट करण्यात आले आहेत.
मंचावरती तुम्ही पाहतात मनोज पवार सर, त्याच बरोबरीने कुणालजी भगत दिवावरून खास करून या स्पर्धेमध्ये, आणि त्याचबरोबर विवेक रसाळ जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. खोलात बॉल, पुन्हा लाईन लेग स्टम्पची. वाईड आलाय, वाईडने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 34, 34 धावा. वाऱ्याचा वेग आहे. जर लेग स्टम्पला बॉल पिक केला सुशांतने तर तो थेट पॅव्हेलियनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकतो. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, वडोलिबी आणि सोनारपाडा. गावदेवी RM11 सोनारपाडा आणि चेंजगे वडोलिबी. शेवटचा ऑफिशियल कॉल फॉर द टॉस. स्विच केल्या वेळेला ओ पॉइंटला चान्स, कॅच तिकडे ड्रॉप झाली आहे. चुका झाल्यात त्या सुधाराव्या लागतील. आजच्या दिवसभरामध्ये बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप होत असताना आपण बघितल्या मैदानावरती. मग प्रत्येक मॅच मध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत. डॉट बॉल आलाय 34 वरती. धावसंख्या थांबले. चांगली बॉलिंग करत असताना दिशांत गायकवाड. 2 वाईट टाकलेत पण 2 डॉट बॉल देखील त्याने टाकलेले आहेत आणि दोन्ही वेळेला सुशांत वाचलाय. एकदा स्टंप वरतून बॉल गेला, एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. ऑन साइडला पूल केला, अफाम पूल विशाल ऍक्शन मध्ये. कॅच इकडे ड्रॉप झालेली आहे. पायला लागला बॉल, मिड ऑनला आलाय. डबलला चान्स, 2 धावा. चांगला अटेम्प्ट होता, खास करून ज्या वेगाने तो बॉल वरती आला. वेगाने येऊन वाकून त्या कॅचला तेव्हाच पकडायचं होतं. हाताला लागला बॉल, तो पायावरती पडला. क्रिकेट हेच सांगतं, जर तुमच्या हाताला बॉल लागतोय म्हणजे कॅच तुमची होती. स्कोर सध्या 36, 36 धावा. 2 बॉल बाकी आहेत. सुशांत मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर करतात, मात्र आतापर्यंत मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपण एक बघितला, एक षटकार आलेला आहे. या ओव्हरमध्ये नाही. कोला टाकला, ग्लान चांगला केलेला. फाईन लेकडे बॉल चालला अक्षय डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, फिल्डर सेट केले आणि तशी बॉलिंग देखील आपण बघितली ती दिशांकडून. सुपर. 5 बॉल मध्ये फक्त धावा त्याने खर्च केल्या त्या 7च. 37 वरती सध्याचं धावफलक वीर बजरंग शिडोन. या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या खुंटलेली आहे, कारण जे इरादे होते सुशांतचे तसे बॉल आले नाही. आक्रमण करण्याचा त्याने प्रयत्न केला, गॅप भेटला नाही. फटके मिस टाइम आपण बघितले. स्वप्नील आला आता. फुल टॉस आहे, फटका इथे मिस टाइम. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा तोच फिल्डर आहे आणि इथे चूक नाही. चांगली कॅच, स्वप्नीलची विकेट. जाता जाता दिशांनी विकेट काढली शेवटच्या बॉलवरती. षटक संपन्न होत्या. 3 धावा, 37 विकेट पडल्या त्या 4. बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत वीर बजरंग शिडोन.
षटक संबंध 3 धावा 37 आहेत, 4 विकेटचं नुकसान. ड्रिंक ब्रेक कंप्लीट आणि आता 4th ओव्हरमध्ये आलाय अमोल अमोल मस्के. खेचून मारला, यावेळेला बॉल हवेत, काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर. सुशांत एवढा वेळ जरूर शांत होता पण आता नाही, षटकार आलाय, 6 धावा. इंजरी झाली जरूर त्या स्पर्धेमध्ये. लास्ट जी टुर्नामेंट खेळत होते गेसरच्या स्पर्धेमध्ये तेव्हा जयदेवला बॉलिंग करत असतानाच, त्यामुळे तो देखील नाही. त्यासोबत ज्ञानेश्वर जोशी, 2 अष्टपैलू नाही आहेत आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट. आणि हीच ती संधी आहे यंगस्टरला मिळते. जर आता या संधीचं तुम्ही शोध करताय तर पुढच्या काही स्पर्धांमध्ये तुषार पाटील तुमच्यावरती तो विश्वास दाखवू शकतायत. धावा 43. साहिल देखील नाही आज, म्हणजे आज 3 प्रमुख खेळाडू नाही. बॅटिंगमधून खास करून ती जबाबदारी पूर्णपणे असेल तुषार पाटील यांची. विशालची खोलात होता बॉल, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही, डॉट आलाय. मागचा हलका शॉट पडला, पूल करत असताना पाठवलं, इथे फुल लेन टाकलाय, डॉट आलाय. अमोल मस्के कॉमेंट्री बॉक्स कडून फिरवलं होतं पायावरती, अपील तर केली पण ऑप्शनचा बाहेर अंपायरने सांगितलं, इम्पॅक्ट नाही भेटला, डॉट बॉल. लेग बाईटचे आले आता एकदा. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 44, 44 आकड्यावरती. षटकारानंतर 2 चांगले बॉल आले, त्या दोन्ही बॉलला पिक करता आलं नाही सुशांतला. नवीन बॅटर रुशाल मात्रे, खाडी चषकामध्ये बेस्ट बॉलरची बाईक ज्याच्या नावावरती आहे. आता बॅटिंग करायची आहे, मिस टायमिंग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला वॅकंट एरिया, बॉल पडतोय निरीक्षण स्थळावरती. डबलला चान्स घेतले रुशाल आणि सुशांतने धावा 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 46. दोन्ही बंधू आहेत. मात्रे ब्रदर्सची जोडी. बरेचसे बंधू आपल्याला कालच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत प्रत्येकी संघामध्ये. रोहित रितेश, सागावचे भोईर ब्रदर्स आपण बघितले मैदानाचा आत. वडवली बी कडून आपण पाटील ब्रदर्सची जोडी बघितली. कल्पेश, कमलेश, रुपेश, विशाल, विनायक. सिंगल येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 47. शेवटचा एक बॉल या षटकातील. स्टार्ट भेटला होता पॉवर प्ले मध्ये, धावसंख्या 30 होती. देन कमबॅक 3rd ओव्हरमध्ये, 4th ओव्हरमध्ये. लॉफ्ट करायचा होता समोर, नाही जमलं, शेवटचा आलाय डॉट. 4 षटकांचा खेळ संपला, 4 विकेटचं नुकसान, 47 धावा. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरढोण. वडवली बी आणि विनंती सोनारपाडा कर्णधार, या ओव्हर नंतर टॉस कंपल्सरी आहे, येऊन थांबा मंचावरती. वडवली बीचच्या कॅप्टनने रिपोर्टिंग केलेली आहे, सोनारपाडा. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती आलाय प्रणय. लॉफ्ट केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, टायमिंग, कनेक्शन सगळं काही प्रॉपर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. रुशाल मात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावांनी धावसंख्या 53 वरती पोहोचले. असेच फटके पाहिजेत. पॅव्हलियन मधून लगेच टाळ्यांचा कडकडाट आवाज जो आलाय. 60+ पोहोचतील तेव्हा कुठेतरी ते सुटकेचा निश्वास देखील सोडणार आहेत, कारण धावा पाहिजेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, क्लायमॅटिक कंडिशन, खेळपट्टी, धावा होत आहेत. त्या लास्ट मॅच मध्ये देखील आपण बघितल्या
69 चेस डाऊन करण्यात आला मोठी देसाईकडून. खेचून पुन्हा एकदा मारला बॉल गॅपमध्ये. काऊ कॉर्नरच्या फिल्डर येतात त्या ठिकाणी उचलून थ्रो करतील. धाव तर आपण तोपर्यंत पाहतोय एक. डबलला कदाचित चान्स घेतली होती पण सुशांतने सांगितलं की मी खेळणार आहे. त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासानेच तुम्हाला खेळावं लागतं. जबाबदारीच तुम्हाला घ्यावी लागते. जबाबदारी दुसऱ्याकडे ढकलणं फार सोपं असतं पण स्वतःवरती घेणं कठीण आहे. क्रिकेटच्या खेळ बरंच काही आपल्याला शिकवतो. मैदानाच्या आतमध्ये सुशांत स्लोवर वन अटेम्प्ट करत असताना फटका इथे व्यवस्थित नाही. एक धाव येते. सिंगलने धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती पुढे 55. 55 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी आहेत 3. आता असेल रुशाल स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला. 3 बॉल 9 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलात बॉल अपील आहे पण इथे इम्पॅक्ट नाही. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे. येस अंपायर लेग बाईट्स. स्कोमोझॉन 56. 56 धावा फलकावरती. मनोज पवार आणि प्रसाद सहस्रबुद्धे लंच ब्रेक आहे. दोन बॉलचा खेळ बाकी. डाव पहिला सुरू आहे. शिरडोन बॅटिंग करत आहेत. फुल टॉस होता. इट्स अ बीमर. अंपायरने देखील लगेचच सिग्नल दिलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल आहे. डबलला चान्स घेतली आणि 2 धावा मिळत आहेत. या बॉलवरती आल्या 3 धावा. ओव्हरऑल धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझॉन 59. 59 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल आणि टाकायचे आहेत आणि त्यामधला आता हा फ्री हिट चान्स आहे सुशांतला. या अगोदर जरूर थोडासा चाच पडत होता मोठ्या फटक्यांसाठी. त्यालाही संघर्ष बराच करावा लागलाय. बराच वेळ खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केलाय आणि जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर मधील बॅटर नसतात तेव्हा तेव्हा जे काय असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते. ती जबाबदारी जरूर सुशांतची आपण पाहतो या मॅच मध्ये. फ्रीटचा बॉल फुल लाईन चांगला बॉल. धाव मिळणार नाही. डॉट आलाय. शेवटचा एक बॉल आणि बाकी. टोटल स्कोर सध्या आपण पाहतो 59. लास्ट बॉल आहे. इथेही चान्स घेईल तो. बऱ्याच वेळेला नाराज दिसला. बऱ्याच बॉल त्याच्या रेंज मध्ये होते पण हवे तसे बॅटवरती आले नाही. खोदून काढलाय. मिड ऑनला चेस केलं. तुषार पाटील लॉंग ऑनला. पहिली धाव झाली पूर्ण. थोडंसं फंबल झालंय. डबलला चान्स. रुशाल धावतोय. थ्रो आलाय मात्र तो आता कव्हर करता नाही. प्रणयला 2 धावा. शिरडोनला डाव पहिला संपलाय. 61 झाल्या. 4 विकेट पडले आणि 62चं टार्गेट ठेवण्यात आलं. ते गावदेवी गिरिजा माता जुळमुली समोर. टार्गेट 62. 62 धावांचं. तुर्तास मी थांबेन मात्र टॉससाठी सोनारपाड्याला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. लवकरात लवकर आपण आणि जशी या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण बालगावचा. या ऐकूयात भागेशजी मात्रे सरांना. धन्यवाद.
थँक्यू थँक्यू सो मच डीजे डीजे थँक्यू सो मच करणजी काळन सर, ज्यांना नुकतंच तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये या मॅच मध्ये फर्स्ट इनिंगचा जो खेळ सुरू होता त्या खेळामध्ये तुम्ही बघितला. शिरडून आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिरडून टीमच्या माध्यमातून 61 धावसंख्या बनल्यात, 62 धावसंख्येचं लक्ष. आज दोन मुख्य प्लेयर या टीममध्ये नाही आहेत, अर्थातच आविष्कार आणि विवेक पाटील नाही आहेत. आविष्कारने तर त्याच्या आयुष्याची सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे, कारण येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी त्याची लग्न सराई असेल. परंतु विवेक आताही त्या कार्यासाठी पुढे आहे. अर्थातच विवेकचा तो कार्यक्रम सुरू आहे अजूनही. कदाचित यावर्षी त्याची सेकंड इनिंगला आयुष्याची सुरुवात होईल. म्हणून हे दोन सध्या तरी मुख्य या ठिकाणी नाही आहेत खेळाडू. त्यांच्या अनुपस्थितीने 61 बनल्या गेल्या आणि 62 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली बॅटिंग झाली. स्पेशली सुशांतला तुम्ही बघितलं, ज्याच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा बघितल्या. स्वप्नील पाटीलचं पाठबळ त्याला राहिलं, त्याच्या बॅटमधूनही तुम्ही बघितल्या 12 धावा रुशाल मात्रेने बनवल्या, त्या ठिकाणी 9 आणि अशा पद्धतीने 61 बनल्या गेल्या आणि 62 धावसंख्येचं टार्गेट. तर दुसऱ्या बाजूला 2 ओव्हरमध्ये टार्गेट ज्या गोलंदाजांना केलं होतं त्यानंतर झालेला कमबॅक उल्लेखनीय राहिला. खरं तर जो प्रभाव टाकायचा होता बॉलिंग लाईनअपने तो प्रभाव टाकला गेला नंतर, कारण प्रणयच्या विरोधात आलेल्या 14, त्यानंतर 16 धावसंख्या बघितल्या तर निलेशच्या विरोधात आल्या, त्यानंतर दिशांतने तेवढा धावा कंट्रोल केला, त्याने 7 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि अमोलच्या ओव्हरमध्ये तब्बल 10 बघितल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला त्या म्हणजे सेकंदरीत 10पेक्षा जास्तच धावा आल्या. त्याने स्कोर कार्ड रंगलं गेलं. 62 धावसंख्येचं टार्गेट असताना आता मैदानाच्या आतमध्ये गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. अमोल आणि त्याच्या सोबतीला विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला टीम सोनारपाडा ऑफिशियल शेवटचा तुमच्यासाठी आम्ही कॉल या ठिकाणी अनाऊन्स करत आहोत की पेनल्टी मग मिळू शकते, त्याच्यामुळे विनंती करेन टॉससाठी या. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, आपल्याला हा सामना लवकरात लवकर सुरू करायचा. यश पाटील यांच्याकडून पारितोषिक सुयोगसाठी की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. 62 धावसंख्येची चेस एका बाजूला करायची जुनी डोंबिवली टीमला, दुसऱ्या बाजूला त्या धावा डिफेंड करायच्यात. मागच्या मॅचमध्ये धावा तुम्ही चेस होताना पाहिल्यात, परंतु या मॅचमध्ये काय होईल ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक सुयोग, नेहमी स्ट्रायकर बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाला तुम्ही नेहमी बघितलंय त्याला सध्या तर तुम्ही बॉलिंग मार्कवरती बघताय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर ठेवला, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर ठेवला, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन त्या ठिकाणी नाही आहे. पहिला बॉल स्वीप करायचा आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, परंतु स्वीप करता वेळेला बॉलकडे बघत राहिला, बॉलला अडवण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. पहिला फटका अमोलच्या बॅटमधून चौकार आलाय. 62 धावसंख्येच्या धावांना बनवायचंय, मग त्या अनुमानाने पहिलाच बॉल अगदी बघितलं गेलं. नजरेने हेरत असताना हा चौकार तुम्हाला पहिला अमोलचा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. आता खुलवट टप्प्याचा बॉल अपील झाली आहे, परंतु फायदा नाहीये. फायदा मिळेल बॅटिंग करणाऱ्या साईड टीमला, कारण पायाला आदळून हा बॉल चालाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार. सुयोगने अपील हलकीशी केली, कारण सुयोगला ही माहिती आहे की ऑप्शनवरती इम्पॅक्ट पडत होता, त्याच्यामुळे त्याने जास्त अपील केली नाही. पण तो विकेट किपरच्या मागे नितीन होता, त्याच्याकडनं मिस्टेक झाली. दिनेश होता त्या ठिकाणी, त्याच्याकडनं मिस्टेक होत असताना आपण बघितला बॉल मागे जात असताना तिथे चौकार आला. ऑफस्टम्पच्या लाईनवरती हाही बॉल होता. फिल्डर त्या ठिकाणी शॉटमध्ये पॉईंटला डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला सिंगल ही या ठिकाणी कंप्लीट करण्यात येते. 62 धावसंख्येचं टार्गेट 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ना आपण डिफेंड करण्यासाठी चांगलं मानत असतो, परंतु त्याच्यासाठी स्पेशली पॉवर प्लेचे 2 षटक चांगले पडले पाहिजेत. सुयोग देत ओव्हरमध्ये कधीच आला नाही. सुयोग सुरुवातीलाच कमबॅक करत असतो. सिच्युएशननुसार त्याला 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये कधी तिसऱ्या कधी चौथ्या क्रमांकावरती बघितलं आहे आणि आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने तो प्लॅनिंग करेल.
ऑन साइडला उचललाय स्वीट साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. सुंदर फटका लॉंग ऑन बाहेर, षटकार. होता ऑन साइडला मनगटी ताकदीने या बॉलला वळवण्यात आलं. सुयोगच्या विरोधातला पहिला अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला विशाल पाटीलचा, ज्याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 15 आकड्यावरती. 4 बॉलमध्येच 15 बनल्यात. 62 धावसंख्या रोखण्याच्या अनुमानाने सुयोग विकेट टिकर बॉलर राहिला या टीमचा, परंतु त्याला विकेट मिळत नाहीयेत. अगदी बॉल जर आपण पाहिला तर 3 बॉल ऑप्शनचे त्याने हलकेसे आतमध्ये टाकण्याचे प्रयत्न केले, परंतु एक बॉल यशस्वीरित्या विशाल पाठवत असताना मैदानाच्या बाहेर जिथे आपल्याला पाहायला मिळाला षटकार. आता फुल टॉस बॉल मिड ऑफ त्या ठिकाणी आतमध्ये आहे, त्याचा विचार करत असताना लॉंग ऑफला पाठवायचा होता, परंतु काय फिल्डिंग झाली. सुशांत त्या ठिकाणी होते, बॉलला बघत होते की बॉल असं वाटलं आम्हालाही की एका अँगलने की बॉल असं वाटलं की लॉंग ऑफ पर्यंत जाईल, परंतु मिड ऑफला जे फिल्डर होते ते ॲक्युरेटली बॉलकडे आले, बॉलकडे बघत होते. तिथनं कॅचची जास्त संधी नव्हती. त्या बॉलला फील्ड करत असताना आपण बघितल्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या बॅट्समनने आणि या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 17. सुरुवातीलाच मागडं ठरवलं जात आहे सुयोगला, या टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्यासमोर 2 वार मोठे आल्यात. शेवटचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर, कुलवट टपाचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतात डीपमध्ये, लॉंगॉनने जागा सोडली. वाडिश लॉंगॉनपर्यंतचा प्रवास त्यांनी कंप्लीट केला. दरम्यान आपण याही बॉलवरती पाहतात धावा 2. पहिला ओव्हरचा खेळ संपला. 62 धावसंख्या डिफेंड करण्याच्या अनुमानाने धावा जास्त खर्च झाला 19 आणि चेस करण्याच्या अनुमानाने सुपरिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली, कारण धावा बनल्यात 19. राहणार आहे संगीत. इंस्टावरती अनेक साऱ्या रील्स सुद्धा तुम्हाला या संगीतांवरती बनवताना अनेक साऱ्या रील स्टारला तुम्ही बघितलं. खरं तर खानदेशी परिवारातून एक छोट्या परिवारातून खरं तर पुढे आला हा कलाकार. जेव्हा हे गाणं त्याने लोकांपर्यंत आणलं तेव्हा त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली गेली आणि सध्या कधी कोण ट्रेंडिंगला येईल सांगता येत नाही. काचा बदाम असा ट्रेंडिंगला आला, रानू मंडली अशी ट्रेंडिंगला आली आणि आता सध्या तरी बायलोने आता संपलाय, आता आलाय किरीश. कोणते संगीत कधी बाहेर पडतील याचा काही नेम नसतो. प्रणय ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पाहायला मिळाला 19 आणि आता सध्या तरी स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळेल अमोलने सुरुवात चांगली करू दिली. अमोलची सुरुवात खूपच चांगली झाली. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या धावा 5. विशालने आतापर्यंत 10 धावा बनवल्यात. पहिला बॉल फुल्लर लेंथ खोदून काढलाय ऑन साइडला, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. फटका होता फुल्लर लेंथ बॉल खोदून काढत असताना मुवमेंट जास्त नव्हती पावलांची, परंतु बॅटचा स्विंग खूप जबरदस्त, ती त्याला षटकार. यावेळेला पुन्हा एकदा खेळतात आधी लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ. दुसरा अटॅक करत असताना दुसरा वार, चेंडू सीमा पार, षटकार. पायाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग. 62 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. थोडासा सुरुवातीला पहिल्या गोलंदाजावरती अटॅक झाल्यानंतर प्रेशर असतोच आणि तोच प्रेशर सध्या तरी जाणवतोय, कारण सुरुवातीला जेव्हा 60 पेक्षा जास्त धावसंख्या डिफेंड करण्याचा विचार आपण करतो तर त्या अनुमानाने आपण पहिलं षटक चांगलं पडणं हे सगळ्यांच्या माइंडमध्ये असतं. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, ज्या वेळेला आपण पहिले प्रमोट होतो ना तेव्हा माइंडमध्ये हेच चालू असतो की 62 धावसंख्या रोखायचे तर पहिलं षटक सुंदर पडलंच पाहिजे. ते पडलं नाही. त्या अनुमानाने आता सध्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणवच्या विरोधात अटॅक तुम्ही बघताय, तो ही अटॅक अमोलचा.
आता चांगला बॉल आहे, ऑप्शनचा हलकासा बाहेर टाकण्यात आला, परंतु तो बाहेर जास्त आला असे अंपायर सांगत असताना निनादांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलने सिंगल्स टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना आणि या सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. इथून ही खरं तर या मॅचमध्ये इंटर होऊ शकते टीम शिरडोन. त्यासाठी तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. फिल्डरने आता जे ट्रॅपमध्ये फील्ड पोझिशन सेट केली आहे तिथे त्यांना चांगली फिल्डिंग करावी लागेल, परंतु फिल्डर मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, परंतु बॉल पाठवले जातात मैदानाच्या बाहेर. अमोल इज ऑन फायर नाव. षटकारांची हॅट्रिक संपादित करत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटलाय असंच म्हणू शकतो. कारण ज्या अर्थाने पहिल्या ओव्हरमधला दबाव त्याच्या खांद्यावरती नव्हता, पहिल्या ओव्हरमधल्या काहीशा बॉलवरती विशालचं पाठबळ चांगलं राहिलं, त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा एक लूज बॉलर समोर भेटला तसा तो त्याच्यावरती तुटून पडताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याच्या विरोधात आल्यात आत्तापर्यंत लागोपाठचे 3 षटकार आणि धावा झालेल्या आहेत 36 धावा पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये खूपच 38 झालेल्या आहेत. 38 धावा टीमच्या टोटलमध्ये. 3 मोठे फटके आले, 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. सध्या ते स्कोरवरती जॉईंट होत असताना टीमची धावसंख्या 38. अजून एक कदाचित मैदानाच्या बाहेर येईल. इथे बॉलला लफ केला गेलाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. या ओव्हर मधला लागोपाठचा हा 4था षटकार. कदाचित तिसऱ्या ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल की काय याचाच आसार सध्या तरी दिसतोय. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण प्रणवला बघताय. प्रणवला जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं, प्रणयवरती जिम्मेदारी मोठी होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जिम्मेदारीचा खेळ झाला नाही. सुयोगच्या माध्यमातून जो या टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता त्याच्यावरती अटॅक झाल्यानंतर आता सध्या तरी प्रणववरती अटॅक केला जातोय आणि आता कमी भासते ती म्हणजेच आविष्कारची आणि विवेकची. ते दोन्ही खेळाडू जेव्हा जेव्हा असतात ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते, परंतु ते नसल्यानंतर कुठेतरी कमतरता होते, खेळाडूंची कमी भासते आणि त्याच कारणास्तव सध्या तरी आपण बघताय प्रणवला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावरती लागोपाठचा 4था षटकार दागला जातोय तो म्हणजेच अमोलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी होतीये आतापर्यंत. अमोल 29 वरती खेळतोय. विशाल पाटीलचं 10 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान या मॅचमध्ये राहिलंय. धावा झालेल्या 44. म्हणजे अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये बॉलच्या अनुमानाने खूप कमी धावसंख्या अजून बनवायच्या आहेत. इथून कमबॅक करावा लागेल, इथून कमबॅकीसाठी जावं लागेल, विकेट मिळवाव्या लागतील कारण आतापर्यंत एकही विकेट मिळाली नाहीये. चला जास्त वेळ होतोय. टीम शिरडोन लवकरात लवकर फील्ड प्लेस सजवा तुमची, कारण आजच्या दिवसामध्ये आपण ऑलरेडी 30 मिनिटं लेट आहोत. सकाळी सामनाही लेट सुरू झाला. हेतूटने टीम येण्यासाठी त्यांनीही उशीर केला, त्याच्यामुळे विनंती करेन की आता जास्तीचा वेळ घेऊ नका. ओ द विकेट. कदाचित 5वा येईल आणि आलाय 5वा. बॉलची गती कमी केली परंतु फुल टॉस म्हणजे आ बैल मुझे मार असंच झालं. ऑन साईडला 5वा षटकार दाखवत असताना बा अमोल. काय फटका होता, फटका पहा ओव्हर द विकेट मधला व्हाईट बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आता कदाचित 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल का. अर्धशतकीय खेळी झाली असती परंतु रोहित मात्रेची अर्धशतकीय खेळी चुकली, त्यानंतर तो इतिहास या ठिकाणी थांबला. कालच्या दिवसामध्ये 88 बनवल्यात त्या म्हणजे सागावच्या खेळाडूने अर्थातच चिन्मयने. आजच्या दिवसामध्ये हा जो पराक्रम केला ना तर या स्पर्धेमध्ये आणि या क्रीडांगणावरती वारंवार जुनी डोंबिवलीचा अमोल याचं नाव आवर्जून घेतलं जाईल. कारण 41 धावसंख्या आतापर्यंत त्यांनी इंडिव्हिज्युअल बनवल्यात. प्रणवच्या विरोधात हाच 5वा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता शेवटचा बॉल आहे त्याच्यावरती षटकार येईल का. ही खेळाडू वृत्ती असते, ही खेळाडू वृत्ती आणि खेळाडू वृत्ती प्रत्येकामध्ये पाहिजे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. कारण बहुतांश वेळा आपण असं बघतोय, अनेक वेळा असं भरपूर खेळाडूंनी केलेलं आहे. कारण अंबाला त्यांनीही केलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर हा पहा ॲक्शन रिप्ले
सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. हा, केतनने पण भरपूर वेळा असा खरं तर मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलेला आहे. हा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला ना, तर दर्शन बांदेकर हे असे खेळाडू राहिले की ज्याने सर्वात जास्त ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलेली आहे. कारण जेव्हा जेव्हा त्यांनाही माहिती असतं की एखादा यंगस्टर असतो, एखाद्या यंगस्टरला आपण मैदानाच्या आतमध्ये आणतो, तेव्हा त्याच्या विरोधात लागोपाठचे 5 षटकार आल्यानंतर त्यांना मनावरती एक वेगळा दबाव असतो त्यांच्या. टीमची टोटल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावा झालेल्या आहेत 51. या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं लक्ष्य असताना 2 ओव्हरमध्ये 51 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि मध्ये प्रसा सर एक क्लिपी व्हायरल झाली होती की एका गोलंदाजाच्या विरोधात 5 षटकार आले होते. तेव्हा तो गोलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये रडत होता. तेव्हा ज्या फलंदाजाने त्याला ते षटकार मारला, त्याच फलंदाजाने त्याला खांद्यावरती त्याचा हात जरूर दिला, त्याला प्रोत्साहन केलं आणि त्यानंतर तो खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला होता. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. खरं तर क्रिकेटमध्ये भावना खूप महत्त्वाच्या असतात. आणि नेहमी आपण असं म्हणतो की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना, तेवढी एक मॅच हरल्यानंतर एका क्रिकेटरच्या मनावरती तेवढा त्रास होतो. त्याच्यामुळे प्रणवने इथे थांबावं नव्हे, कारण तुझ्या विरोधात जरूर हे षटकार आले तरी येणाऱ्या काळामध्ये क्रिकेट सीझन अजून भरपूर मोठी आहे. तिथे काहीसा विक्रम तू कर, म्हणजे या क्रीडांगणावरती तुझ्यावरती आलेला दबाव तो तो रिलीज होऊ शकतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला विराज. पण तू या मॅचमध्ये राज केलाय पूर्णपणे जुनी डोंबिवलीनं. पहिलाच बॉल तोही जाईल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु आता त्या गेम फिल्डर आहेत आणि फिल्डरच्या ॲक्युरेटली हातामध्ये हा बॉल पाहायला मिळाला. इथनं फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका पहिला. संघ शिरोळून 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52, येणारे बॉल असतील 13 आणि 13 बॉलमध्ये अजूनही 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही धाव बनवायचे 10.
चुकी ॲपोलाइज आम्ही या ठिकाणी करतोय, कारण रेग्युलर स्पर्धा सुरू असल्या कारणाने कधी कधी आमच्या माइंडमध्ये हे डायव्हर्शन असतं. आपसुकच नजर गेली ऑनलाईन अपडेटिंगवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला होता, तरी आमच्या मुखातून आपसुकच एक वेगळा आकडा निघाला. परंतु आम्ही इक्वेशन आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो की 12 मध्ये अजूनही 10 बनवायचे आहेत. षटक कमबॅकीचं तुम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजेच तिसरं जे विराजने हाताळलं गेलं. तिथे एकच धाव आली, ती ही लेग बायच्या रूपाने. सुयोग आलाय आता कमबॅकीचे स्वप्न घेऊन. 6 बॉलचं भवितव्य आता त्याच्या हातामध्ये, त्यांना रोखायचे आहेत. अजूनही 12 मध्ये 10. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. चांगला बॉल होता, फटकाही चांगला. बॉटम हँडचा चांगला वापर. दुसरीसाठी चान्स दुसऱ्या बाजूला आपण नॉन स्ट्रायकिंगवरती बघितलं. थोडासा धोक्यामध्ये होता फलंदाज, अर्थातच विकेट धोक्यामध्ये होती. जिथं आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 53. अजूनही 9 कशा रोखायचे आहेत ना, त्याच्यावरती फोकस करावा लागेल. कारण मागच्या ओव्हरमध्ये काय घडलं काय बिघडलं ते त्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमचा भूतकाल भविष्यकाल या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही वर्तमानामध्ये काय कराल याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करा, आणि तेच करण्याची गरज आहे. कारण सुयोग विकेट टेकर बॉलर आहे, परंतु आतापर्यंत त्याला विकेट मिळाली नाही. ऑन साईडला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. सुयोगचा सुरुवातीच्या ओव्हरपासून स्ट्रगलच तुम्ही बघत होता, आणि या बॉलला पाठवून दिलाय वाईड श्लॉंगन बॉर्डरच्या बाहेर. या मॅचमध्ये संपूर्णपणे एंटर करणारा हा षटकार. पाटील जुनी डोंबिवलीची ओळख आहे, कारण याच खेळाडूच्या नावाने जुनी डोंबिवली संघ ओळखला जातो. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याचा परिचय देत असताना त्याचा षटकार तुम्ही पाहिला. आता टॉपेज आहे, बॉल मागे चाललाय. मिस्टामिंग हा स्ट्रोक. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तिथनंही आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. लक्ष्य मॅचमध्ये आपण बघितलं 62 धावसंख्येचं, आणि आतापर्यंत धाव बनल्या गेल्यात 60, म्हणजे 2 धावसंख्येची फक्त गरज. खूप लवकर हा सामना फिनिश करण्यात आला. त्याच्या मागचं एकमेव कारण अमोलची चाललेली बॅट, त्याच्या बनलेल्या धावा 36, त्याला विशालचं पाठबळ, त्याने बनवल्या 10. तुषार पाटीलच्या बॅटमधून नुकताच एक षटकार आला, आता हव्यात 2, आणि स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळतो अक्षय. ओ द विकेट. यावेळेला ऑफ साईडला खेळायचं होतं, परंतु बॉल चालला ऑन साईडला. क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक आधी खेळण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड आउट खेळायचा होता. बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागला, बॉल गेला डीपमध्ये, तिथनं मिळालेली सिंगल. स्कोर लेवल आता झालेला आहे. विकेटचाही आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये 4 विकेट गमावले होते, म्हणजे तिथनं सामना ऑलमोस्ट जिंकलेलाच आहे संघ जुनी डोंबिवली. फक्त फॉर्मॅलिटीसाठी एक धाव बनवायची आहे. ऑन साईडला मोठ्या स्ट्रोकने हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न या ठिकाणी असफल जरूर राहिला, परंतु एक सिंगल बनवली गेली, आणि अशा पद्धतीने आपण बघताय डाव संपला. या सेकंड इनिंगचा सुद्धा 62 धावसंख्या चेस करत असताना जुनी डोंबिवली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. 12th मॅन दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी थांबा.